अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परवीन न्यूज महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। स्पीड फायर सर्विस हर किसी की सुरक्षा के लिए, दवाखाना हो या मॉल या अति महत्व की चीजों की सुरक्षा के लिए स्पीड फायर सर्विस तत्पर सेवा में। पता पुराना पेड़गांव रोड, पाटिल हॉस्पिटल, इनायत नगर, परभनी। मोबाइल नंबर 9766307101 या 9860104058। छत्रपति शिवाजी महाराज जयंती के अवसर पर आज तारीख 27 फरवरी 2022 रविवार के रोज भव्य रक्तदान शिविर संपन्न हुआ। कार्यक्रम के उद्घाटन पूर्व जवान भारत राव बोचरे ने किया। कार्यक्रम में मनपा सदस्य बालासाहेब बुलबुले, संजय कदम, मराठा सेवा संघ के मंगेश भरकड़, नितिन बोचरे, सुमित देशपांडे, राजेश शिंदे, ऋषिकेश सावळवे, प्रदीप लांडगे, मोहित जुंबड़े, तुषार सावंत, शैलेश सामाले, पांडुरंग उर्फ बंडू मस्के, सागर शिंदे आदि मान्यगण हाजिर थे। कार्यक्रम में 33 रक्तदाताओं ने रक्तदान किया तो डॉक्टर पृथ्वी यर्नुलकर और सुहास देशमुख, अनिल सावंत, मारुति गजवार ने रक्तदान शिविर को सहायता और मार्गदर्शन किया। कार्यक्रम के लिए एडवोकेट चंद्रशेखर कुलकर्णी, शुभम सातपुते, प्रहलाद राठौड़, अंगत मस्के, विनोद शिंदे, मानिकराव वाडेकर, चंदू पाटिल और रायगढ़ नगर महादेव मंदिर इलाके के नागरिकों ने बड़े पैमाने पर हिस्सा लिया। छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आज रायगढ़ नगर जुना पेड़गाव रोड रामेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। सर्व रायगढ़ नगर परिसर, आजूबाजूचा सर्व कॉलनी, सर्व शिवप्रेमी हे रक्तदान शिबिरामध्ये आज सहभागी झालेले आहेत। सर्व शिवप्रेमींचं व रक्तदात्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन, त्यांना शुभेच्छा देतो। सर्व शिवभक्तांनाही या ठिकाणी मी शुभेच्छा देतो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. मराठवाड़े का अनुशेष भरकर निकालेंगे, ऐसा आश्वासन आए हुए मंत्री अशोक राज चौहान इन्होंने दिया। पिछले 5 साल में मराठवाड़े के रास्तों के निर्माण के लिए नजरअंदाज किया गया है। मराठवाड़े को रास्ते के निर्माण के लिए फंड उपलब्ध हुआ। किस्मती से यह मौका मराठवाड़े को मिला है। मराठवाड़े का भूमिपुत्र होने के तौर पर मराठवाड़े के रुके हुए कामों को अनुशेष भरकर निकालने की कोशिश की जाएगी। ऐसी बात राज्य के सार्वजनिक मंत्री, बांधकाम मंत्री अशोक राज चौहान इन्होंने की। परभनी तहसील के जाम स्थित प्राइमरी स्वास्थ्य केंद्र के बिल्डिंग का लोकार्पण और जिला परिषद स्कूल के नई बिल्डिंग का उद्घाटन, उसी के साथ नाबार्ड 36 के तहत बाबुल गांव से मांडाखड़ी ग्राम रास्ते का भूमि पूजन कार्यक्रम के दौरान मंत्री अशोक चौहान परभनी दौरे पर तारीख 27 फरवरी 2022 रविवार के दोपहर 3 बजे आए हुए थे। इस समय विधायक सुरेशराव वरपुड़कर, सांसद संजय जाधव, विधायक राहुल पाटिल, विधायक बाबाजानी दुर्रानी, पूर्व विधायक सुरेश दादा देशमुख, विधायक राजूरकर, कलेक्टर आचल गोयल, उसी के साथ जिला परिषद सीईओ शिवानंद टाकसाळे, राजेश शुटीकर, पूर्व सांसद तुकाराम लेंगे पाटिल, भावनाताई नखाते आदि हाजिर थे। इस कार्यक्रम में कांग्रेस के ज्येष्ठ नेता अतीकुर रहमान, कांग्रेस के पदाधिकारी, जाम गांव के नागरिक बड़ी संख्या में हाजिर थे। काळातली शाळा होती आणि 30 तास जीर्ण झाली होती, म्हणून अनिलराव सभापती आणि यांना आम्ही विनंती केली किंवा डीबीटीसीमधून जी काही निजामकालीन शाळासाठी निधी उपलब्ध होणार आहे राज्य सरकारकडून, तर त्या निजामकालीन योजनेमध्ये आमचा तुम्ही समावेश करा। आमच्या विनंतीला मान देऊन जिल्हा परिषदमध्ये आमचे चिरंजीव बाळासाहेब यांनी लवकरच ही इमारतसुद्धा विद्या मंदिर या ठिकाणी सुरू होईल। संभाजी राजे इन्होंने आजाद मैदान पर मराठा आरक्षण प्रश्न को लेकर अनशन जारी किया है। महाराज के इस अनशन के समर्थन के तौर पर सभी ओर से विविध संगठनाएं मराठा समाज की ओर से जगह जगह पर अनशन कर रहे हैं। परभनी के अन्ना हजारे के तौर पर पहचाने जाने वाले तुकाराम ढोने इन्होंने भी गांव के 80 फीट ऊंचाई के पानी की टाकी पर अनशन जारी करते हुए संभाजी राजे के अनशन में समर्थन दर्शाया। तुकाराम ढोने इनका अनशन की जगह हमेशा सभी के ध्यान आकर्षित करती रही है। उन्होंने इससे पहले भी किसानों के कर्ज माफी को लेकर सूखी बावली में और बहते नदी में अनशन किया। इस बार उन्होंने गांव के पांगरा ढोने के 80 फीट ऊंचाई वाली पानी के टाकी पर चढ़कर अनशन जारी किया है। महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचं फार भिजत घोंगडं चालू आहे। माझ्या मराठी बांधवांना लाखोच्या संख्येने मूक मोर्चे काढले तरी या सरकारला काही परिणाम झालेला दिसत नाही। काल मुंबईमध्ये आझाद मैदानावर छत्रपती संभाजीराजे कालपासून उपोषणाला बसले। त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून मी परभणी जिल्ह्यातला पूर्णा तालुक्यातील ढोणे पांगरा गावचा एक शेतकरी म्हणून त्या उपोषणाला माझा बिनशर्त पाठिंबा आहे। जोपर्यंत माझे संभाजी महाराज उपोषण सोडणार नाहीत तोपर्यंत मी या पाण्याच्या टाकीवर 80 फुटावर जलकुंभावर मी उपोषणाला बसलोय आणि शांततेच्या मार्गात आम्ही उपोषण करतोय। माझा राजा कालपासून उपोषणाला बसलाय, तो राजा उपोषण सोडणार नाही तोपर्यंत मी याच ठिकाणी बसून राहणार आहे। आमची सरकारला विनंती आहे, आमच्या मराठी समाजाला
न्याय देण्याचं काम करा, एवढीच आमची हात जोडून विनंती. परभनी में रास्तों के कामों का धूम धड़ाके के साथ उद्घाटन। जहां जहां नागरिकों ने आंदोलन किए थे उन्हीं जगहों को ध्यान में रखकर महानगर पालिका चुनाव के अनकरीब इन महत्वपूर्ण रास्तों के काम को उद्घाटन कर जिस इलाके के रास्ते बन रहे हैं वहां के नगर सेवकों ने अपने बैनरबाजी करते हुए चमकोगिरी का मुजाहरा कर कितना बड़ा काम किया है ऐसा बताने के लिए आए हुए मान्यगणों को ढोल ताशाओं के साथ नागरिकों को बताने का प्रयास किया। लेकिन ये पब्लिक है, सब जानती है। दरमियान तारीख 27 फरवरी 2022 रविवार के शाम 5 बजे के दरमियान से लेकर रात 9 बजे तक दरगाह इलाके के रास्तों के उसी के साथ सूबेदार नगर, गंगाखेड़ नाका, सरकारी दवाखाना, नानलपेट कॉर्नर, जेल कॉर्नर, अपना कॉर्नर, गुलशना बाग, उगड़ा महादेव, हनुमान मंदिर, कारेगांव रोड, धार रोड, हरी माता मंदिर के रास्ते का उद्घाटन नामदार मंत्री अशोकराव चौहान इनके हाथों किया गया। इस समय इलाके के नगर सेवक सांसद फौजिया तहसीन खान, पूर्व विधायक सूर्यदादा देशमुख, पूर्व सांसद सुकाराम रेंगे पाटिल, महापौर प्रतिनिधि रविंद्र सोनकांबळे, उप महापौर भगवान वाघमारे, स्थायी समिति सभापति गुलमीर खान के साथ अन्य नगर सेवक मौजूद थे। इस समय इलाकों में किए गए उद्घाटनों को देखते हुए रास्तों के काम जो निर्माण हो रहे हैं, अब आने वाले चुनाव को देखकर सब लोग ये कह रहे हैं कि ये चुनाव में अब ये रास्ते बन रहे हैं और जब ड्रेनेज का मामला आएगा तो फिर ये रास्ते फिर से दोबारा उखड़ जाएंगे और फिर ये 5 साल लग जाएंगे। नागरिकों को जो ये असुविधा मिल रही है, ये तकलीफें मिल रही है, उनके जो कमरे की रीढ़ की हड्डी टूट चुकी है, कई लोगों के एक्सीडेंट हो चुके हैं, उनका क्या, ऐसा प्रश्न निर्माण हो रहा है। अब आने वाले 4.5 साल जाने के बाद अब इन लोगों की आंखें खुलते हुए इन सार्वजनिक बांधकाम विभाग की ओर से जो आज ये वर्क करते हुए ये जो रास्ते निर्माण किए जा रहे हैं, इन रास्तों के बजाय अगर से मास्टर प्लान किया जाता और मास्टर प्लान से रास्ते की चौड़ाई बढ़ जाती, जिस तरीके से हम देखते हैं कि रेलवे स्टेशन से लेकर अपना कॉर्नर और आज़ाद कॉर्नर से लेकर तो जनता मार्केट के अंदर के इलाके और सरकारी दवाखाने की तरफ का इलाका, ये महत्वपूर्ण रास्ते होने के बाद यहाँ पर मास्टर प्लान होना जरूरी है, ऐसा नागरिकों का कहना है। इसके बजाय यहाँ पर अपने वाहवाही मिलने की खातिर और जनता का रोष कम करने के इरादे से ये रास्ते निर्माण किए जा रहे हैं, ऐसी चर्चा का माहौल बना हुआ है। कायदेशीर प्रक्रिया आहे किंवा जे काही पोलिसांची चौकशीचे विषय आहेत त्यामध्ये मी कुठले कॉमेंट करणार. विनायक मेटेंनी असं म्हणलंय की सरकार गंभीर नाही आहे. इकडे छत्रपती उदयनराव आपलं संभाजीराजे उपोषणाला बसलेत, परंतु सरकार गंभीरपणे ते प्रकरण हाताळत नाही आहे. बिलकुल नाही, सरकार पूर्ण गांभीर्याने हा विषय हाती घेतलेला आहे. मुख्यमंत्री वेळोवेळी या गोष्टीचा आढावा घेत आहेत. ज्या गोष्टी न्यायालयाच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहेत, जोपर्यंत तो मुद्दा सुटत नाही तोपर्यंत या विषयाला गती येणारच नाही. त्यामुळे आपलं जे बॅकवर्ड कमिशन आहे ते स्थापन करण्याच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री निर्देश परवाच दिलेले आहेत आणि ते काम आमचं सुरू आहे, त्यात अडचण नाही आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था आहे, त्या संदर्भामध्ये माझ्या आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना आणि बांधकाम विभागाला वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत, परंतु त्यावर कोणतीही कारवाई होत नाही आहे. आज परभणी जिल्ह्यामध्ये, परभणी शहरामध्ये विशेषतः सावळी बांधकाम विभागाच्या माध्यमातून 80 कोटी रुपयाची शहरातली जी आमची लांबी आहे त्याच्यामध्ये कामे हाती घेतलेली आहेत आणि यांना अर्थसंकल्पात सुद्धा परभणी जिल्ह्याला न्याय दिला जाईल. सर, महाविकास आघाडीचे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं, मुंबईमध्ये धरणी आंदोलन झालं, ठिकठिकाणी झालेलं, काही ठिकाणी राहिलं असेल. परभणी जिल्ह्यात प्रमुख नेत्यांनी याच्या ठिकाणी अनुपस्थित दर्शवली. आम्ही नवाब मलिक यांच्या बरोबर आहोत. ही भूमिका महाविकास आघाडीची आहे. MIDC संस्था के चुनाव में 12 के 12 संचालक बोर्डीकर गुट के विजयी। जिंतूर स्थित MIDC संस्था के चुनाव तारीख 27 फरवरी 2022 रविवार के रोज हुए। शाम में 6 बजे के समय इसका चुनाव का रिजल्ट घोषणा हुई। इस समय चुनाव में 12 के 12 सीट पूर्व विधायक राम प्रसाद बोर्डीकर इनके चुनकर आने की, तो उसी तरह पूर्व विधायक विजय भांबड़े इनके सभी संचालकों को हार का सामना करना पड़ा। जिंतूर स्थित औद्योगिक वसाहत MIDC संस्था चुनाव 27 फरवरी को लिए गए, जिसमें पूर्व विधायक राम प्रसाद बोर्डीकर और पूर्व विधायक विजय भांबड़े इन्होंने अपने उम्मीदवार चुनाव में के मैदान में खड़े किए थे। कुल 12 जगहों के लिए 84 वोटरों के मतदान करना था। आज शाम 6 बजे चुनाव की परिणाम सामने आते हुए 12 सीटों पर राम प्रसाद बोर्डीकर गुट ने विजय हासिल किया है, तो पूर्व विधायक विजय भांबड़े के सभी उम्मीदवारों को हार का सामना करना पड़ा। इस चुनाव के दरमियान वोटिंग के सुबह से ही माहौल खराब होता दिखाई दिया। पूर्व विधायक राम प्रसाद बोर्डीकर और पूर्व विधायक विजय भांबड़े इनके कहा सुनी के साथ समर्थकों में मारपीट हुई, जिससे जिंतूर शहर का माहौल तनावपूर्ण रहा। लेकिन जिले के कर्तव्यदक्ष SP जयंत मीना इन्होंने दिए हुए आदेश के तहत अतराफ के इलाके के पुलिस, जिसमें जिंतूर पुलिस के अलावा चारठाना, बोरी और परभनी से भेजा हुआ दस्ते ने
घटना को काबू में किया और चुनाव प्रक्रिया जारी रखी। इस समय चुनाव के लिए 27 तारीख को जो मतदान लिया गया था, देर शाम 6 बजे चुनाव की घोषणा भी हुई, जिसमें 12 सीटों पर बोर्डीकर ने जीत हासिल की है। दरमियान शहर में पुलिस का सख्त बंदोबस्त दिखाई दिया। आज जिंतूर येथे औद्योगिक वसाहतीसाठी मतदान होत आहे। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे 11 उमेदवार पॅनलमध्ये उभे आहेत, जेव्हा की राष्ट्रवादीचे फक्त त्यांना उमेदवार सुद्धा मिळालेले नाहीत। 4 उमेदवार उभे असताना मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्यासाठी किंवा त्यांनी मतदानामध्ये येऊ नये, मतदानासाठी येऊ नये ह्यासाठी मतदारांवरती प्रेशर क्रिएट करून आणि मतदान ठिकाणी लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन क्रिएट करायचा, दंगा क्रिएट करायचा, जेणेकरून जे सुशिक्षित मतदार आहे त्यांनी घरीच बसावं, मतदानासाठी येऊ नये। आणि ज्या राष्ट्रवादीच्या माजी आमदार भांबळे यांना आणि त्यांच्या कुटुंबीय किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना कुणालाही मतदानाचा अधिकार नसताना ते टेंट टाकून या ठिकाणी बसले आणि आमच्या मतदारांना धमकी देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि ग्रामीण भागातील 500,000 कार्यकर्ते यांनी या ठिकाणी बोलवले, जेव्हा की फक्त 84 मतदान या ठिकाणी होणार आहे। आणि पोलीस अशा प्रसंगी बघ्याची भूमिका घेत आहे आणि लॉ अँड ऑर्डरचा सिच्युएशन स्वतःसमोर होत असताना सुद्धा बघ्याची भूमिका घेणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई झाली पाहिजे। आणि लोकशाही पद्धतीने शांततेत हे होणारं मतदान डिस्टर्ब करण्याचा हेतूने राष्ट्रवादीचे माजी आमदार ज्यांनी हा हेतू इथं त्यांनी साध्य करण्याचा प्रयत्न केला, पण वोटर हा मतदार जागरूक मतदार आहे, तो त्यांच्या मतदानापासून वंचित राहणार नाही। ते सर्वजण येऊन मतदान करतील, पण एकतर्फी भाजप ही निवडणूक जिंकताना दिसते, बोर्डीकरचं पॅनल जिंकताना दिसते। म्हणून या राष्ट्रवादीच्या लोकांची आज या ठिकाणी ही मानसिकता आपल्याला बघायला मिळालेली आहे की हातातून सगळं गेलेलं आहे, पण रडीचा डाव खेळण्याचा हा त्यांचा प्रकार आहे। वसाची निवडणूक सुरू असताना त्याच्यामध्ये लोकशाही पद्धतीनं ही निवडणूक करण्याचा प्रयत्न आम्ही सगळं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला होता। गेल्या 40 वर्षापासून औद्योगिक वसाहतीची निवडणूक कधी झाली नाही। मोजकेच काही भाजपचे कार्यकर्ते घरी बसून निवडणूक करायचे आणि कुठल्याही मतदाराला कळत सुद्धा नव्हतं की निवडणूक कुठं व्हायची। यावेळेस मात्र राष्ट्रवादीचा पॅनल आम्ही या ठिकाणी उभा केला आणि त्याच्यामध्ये लोकशाही पद्धतीनं ही निवडणूक झाली पाहिजे हे सगळे आम्ही कार्यकर्त्यांनी ठरवलं। आणि हे सगळं चालू असताना आज सकाळी 8:30 वाजता मतदान केंद्रावरती या तालुक्याचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, त्यांची कन्या मेघना साकोरे, त्यांचे भाऊ व अनेक गुंड प्रवृत्तीचे लोक अचानकपणे आले आणि त्या ठिकाणी आमच्या भावाला काहीतरी शिवीगाळ करणं, कार्यकर्त्यांशी दबाव टाकणं, मतदाराशी दबाव टाकणं, अशा प्रकारचा प्रकार त्यांनी सकाळी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला। आणि शेवटी ही इलेक्शनची प्रक्रिया, याच्यामध्ये कोण निवडून येईल, कोण या ठिकाणी हरल हा विषय वेगळा आहे, पण मतदाराला दबावाखाली ठेवून मतदान घ्यायचं हे कुठतरी चुकीच्या पद्धतीनं हे भाजपचे लोक या ठिकाणी वागतात। आणि मी बघितलं की या जिंतूर आणि सेलू तालुक्यातल्या लोकांना माहिती आहे की कोण दंगा करते, कोण या ठिकाणी वाद घालते, कोण भांडणं करते, हे सगळं लोकांना माहिती आहे आणि हे काही सांगण्याची गरज नाही। आणि शेवटी एकच आमचं म्हणणं आहे की लोकशाही पद्धतीने निवडणूक झाली पाहिजे आणि लोकशाही पद्धतीनं निवडणूक करण्यासाठी आम्ही सगळ्या कार्यकर्ते एकत्र आलो आणि आज खऱ्या अर्थानं त्या मतदारसुद्धा म्हणले की आम्हाला आज आमचा न्याय मिळाला। हे आम्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि त्यांनीही 1 ते 1,500 कार्यकर्ते मुद्दामून बोलून घेतले। त्यांचं इंटेन्शन होतं की या ठिकाणी दंगा व्हावं, त्या ठिकाणी काहीतरी अनुचित प्रकार घडवायचंच काम या तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांनी केलं। शेवटी आमदाराची जबाबदारी असती या मतदारसंघाचं त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहावं, पण असं काही करतं या ठिकाणी झालं नाही। उलट यांनी दंगा घडवून आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि या ठिकाणी नक्कीच आज खऱ्या अर्थानं लोकशाही पद्धतीनं मतदान झालं असं मला तरी वाटतं। शहर महानगर पालिका के हद में प्रमुख रास्तों के 80 करोड़ रुपयों के खर्च के कामों का और छत्रपति शिवाजी महाराज और भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर इनके पुतले के सुशोभीकरण का भव्य शुभारंभ आज 27 फरवरी 2022 रविवार के रोज सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चौहान इनके हाथों किया गया। इस समय विविध रास्तों के उद्घाटन भी किए गए। 27 फरवरी 2022 रविवार के देर रात 9 बजे छत्रपति शिवाजी महाराज पुतले के करीब मैदान में सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चौहान का सत्कार रखा गया। इस समय सांसद फौजिया खान, महापौर अनिता दीदी सोनकांबळे, विधायक डॉक्टर राहुल पाटिल, विधायक वरपुड़कर, विधायक राजूरकर,
जिला कलेक्टर आंचल गोयल, जिला परिषद सीईओ शिवानंद टाकसाळे, मनपा आयुक्त देवीदास पवार, पूर्व सांसद तुकाराम रेंगे पाटील, पूर्व विधायक सूर्यदादा देशमुख और उप महापौर भगवानराव वाघमारे, सिद्धार्थ हाथीअंबिरे आदि मंच पर मौजूद थे. आधी पण तसंच फोकस होता, आज पण तोच आहे. कनेक्टिव्हिटी जी आहे, रस्ते जे आहे, त्यांनी रस्त्यांचा उल्लेख केलेला आहे. जेव्हा रस्ते होतात, एखाद्या ठिकाणच्या कनेक्टिव्हिटी वाढते, तर फक्त ते कनेक्टिव्हिटी पुरता तो विकास नसतो, पण प्रत्येक माणसाच्या जीवनावर त्याचा परिणाम होतोय. कारण कनेक्टिव्हिटी वाढली तर इंडस्ट्री येते, इंडस्ट्री आली तर रोजगार येते, एम्प्लॉयमेंट येते, एम्प्लॉयमेंट आला तर गुन्हेगारी कमी होते, कारण बेरोजगारीमुळे गुन्हेगारी वाढते आणि तो चित्र आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसत आहे. 4-5 दिवस झाले की एक मर्डर झालेला आपल्याला दिसतोय. पण जेव्हा रस्ते सगळे चांगले होणार, त्यावेळी रोजगार वाढणार आणि हे गुन्हेगारी कमी होईल, शिक्षण वाढेल. असं त्याचबरोबर नगर विकास विभागाने जवळपास राहुल पटेल 30 कोटी दिले, बरोबर ना? 30 कोटी नगर विकास विभागाचे, असे म्हणून 110 कोटी परभणी शहर आणि डीपीडीसीच्या माध्यमातून बहुतेक 14 कोटी, आणि सगळे मिळून 124 कोटी रुपयाचे काम हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून परभणी शहरामध्ये आहे. काहीतरी घडलं पाहिजे, काहीतरी चांगलं झालं पाहिजे. या शहरामध्ये शहराचा चेहरा मोहरा बदलला पाहिजे. आणि परभणी शहर माझे उत्तरदायित्व यासारखं आहे, कारण काँग्रेस पक्षाच्या वतीने मी या शहराचा संपर्क मंत्री आहे आणि एकेकाळचा पालकमंत्री सुद्धा आहे या भागात जिल्ह्यात. तर माझं पालकत्व मी काही सोडलेलं नाही या शहराचं, या जिल्ह्याचं, या शहराचं पालकत्व मी सोडलेलं नाही. आणि या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासामध्ये एक एक पाऊल पुढे पाडता आलं पाहिजे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानले पाहिजेत, उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले पाहिजेत की मराठवाड्याच्या एकंदरीत विकासात्मक कामामध्ये जे ज्या वेळेस आम्ही चर्चेला बसतो, चर्चा करतो, त्यावेळेस मुख्यमंत्री सरळ हाताने मदत करण्याची भावना स्पष्टपणे व्यक्त करतात. त्याचा मला मनापासून आनंद आहे. आणि त्यामुळे ही एक संधी आहे. महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आहे की ज्या संधीच्या माध्यमातून या सगळ्या कामाला आपल्याला मराठवाड्याला पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून जो अनुशेष आहे, आपला जो बॅकलॉग आहे, तो बॅकलॉग दूर केला पाहिजे. या प्रामाणिक घेतोय मित्र, आज अनेक कामाला या ठिकाणी गती देण्याची भूमिका माझी आहे. परभणी शहरामध्ये अनेक बाकीची कामं मंजूर झाल्याचा उल्लेख केला पाहिजे. केवळ रस्तेच नव्हे तर इमारतीमध्ये सुद्धा आपल्या जिल्ह्यातील वरिष्ठ जिल्हा न्यायालयाकरता 68 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. आपल्या न्यायालयाच्या इमारतीकरता वरिष्ठ जिल्हा न्यायालयाकरता 68 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. परभणी उपविभागीय कार्यालय महसूल संबंधी SDO कार्यालयाकरता जवळपास 4,75,00,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. परभणी येथे सावली विश्रामगृहाकरता 6,52,00,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. हमारा न्यूज़ आपको ये किस तरह पसंद आ रही है, इस पर जरूर कमेंट्स करें, लाइक करें, शेयर करें और इसके ऊपर जितना हो सके उतने कमेंट्स करके हमें बताएं कि आपको ये न्यूज़ किस तरह पसंद आ रही है. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.